यांना विनंती आहे की आपल्याला शुभ असते सुंदर अशी नक्कीच सावली क्रिएशनच्या माध्यमातून टी शर्ट आम्हाला पुरस्कृत झालेली आहे. ती सुंदर टी शर्ट या दरम्यान आपण देऊन सन्मानित करूया. मोरेश्वर पाटील पुढच्या मॅच मध्ये टी शर्ट आपल्याला घालायचे. आपण मनात मॅच देतोय. सोनारपाडा आपला 12th मॅन आपण पाठवून द्या लगेचच. RM11 सोनारपाडा 12वा खेळाडू कंपल्सरी आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये असणं गरजेचं आहे. या मॅचचा मनात मॅच आपण देतोय दरम्यान मोरेश्वरला पुढच्या मॅचमध्ये आपण ती जर्सी घालायची. सावली क्रिएशनच्या माध्यमातून ही आम्हाला नक्की जर्सी पुरस्कृत केलेली आहे. त्यांचं देखील मनापासून आभार. आणि लगेच आपण करूया पुढच्या मॅचला सुरुवात. कॉम्बॉक्समध्ये पुन्हा एकदा आमचे मित्र शिंदे असतील कॉमेंट्री बॉक्समध्ये. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुलजी. पहिली धाव येते लेग बाईटच्या माध्यमातून. धावांचा श्रीगणेश केला लेग बाईटच्या धावेसोबत. एक धाव धावफलकावरती आपण पाहतोय. प्रयत्न मात्र प्रयत्नांचे 100 मार्क, परंतु चेंडू यावेळेस सीमारेषच्या पलीकडे जातोय. अतिशय चांगले प्रयत्न राहिले. खेळाडूला इजा झाली नाही याची सर्वांनी काळजी घ्या. षटकार पाहायला मिळतोय. 6 धावांनी मात्र धावफलक पुढे जाईल. अतिशय चांगले प्रयत्न होते सीमारेषेनजीक, परंतु षटकार इथे पाहायला मिळतोय. विराज षटकाराने मात्र आगाज केला या बारीचा. करण ठाकूर आणि विराज ठाकूर ही जोडी मैदानात पाहतोय. गोलंदाजीसाठी शिवम गोंधळी सज्ज आहे. सुरुवात मात्र आक्रमक पाहायला मिळाली विराज ठाकूरच्या माध्यमातून. षटकाराने खातं खोललंय आणि आठवण करून दिली आहे. खरं तर रोहित शर्मा आता मात्र इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये 2 नंबरवरती आहे षटकारांच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर. यावेळेस मात्र टायमिंग करण्याचा प्रयत्न झालाय, परंतु हे टायमिंग किती प्युअर आहे ते पाहायचं आहे. आणि चेंडू मात्र थांबणार नाहीये. चेंडू मात्र जाईल डीप एक्स्ट्रा कव्हर सीमारेषेच्या पलीकडे. षटकार 6 धावा. विराज ठाकूर ब्रँडेड फटका. काय फटका होता, केवळ टायमिंग केलं होतं चेंडूला आणि नक्कीच 6 धावा नक्कीच त्या मोबदल्यात मिळाल्यात. अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय. शिवम गोंधळी पहिली धावची आली गोलंदाजी मार्कवरती, ती लेग बाईटच्या माध्यमातून आली. ती मात्र एक्स्ट्राज मध्ये नक्कीच नोंदवली जाईल, परंतु तदनंतर 2 षटकार पाहायला मिळालेत विराज ठाकूरच्या माध्यमातून. अतिशय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे. लगातार 2 चेंडू खेळलाय आणि 600च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करतोय विराज पाटील. 2 षटकार खेचलेत आणि कौतुक करावं लागेल बॉलच्या मेरिटनुसार. पहिला षटकार जर तुम्ही पाहिला तर लॉंग ऑन रिजनला, दुसरा षटकार जर तुम्ही पाहिला तर डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनला. आणि ही एक ताकद दाखवून दिली आहे विराज ठाकूरने आपली. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न केलाय. चेंडूची लेंथ दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय, परंतु दिशा चुकली आहे. अवांतर धाव इथे मिळेल आणि आपला दबदबा 1 बाउंसची वॉर्निंग देखील त्यासोबत दिली जाते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज आहे आणि यावेळेस मात्र कॉट बिहाइंड होत आहेत बडी मछली जाल में. 1 बाउंसची वॉर्निंग. त्यानंतर मात्र पुन्हा एकदा बाउन्सर टाकण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेस शॉर्ट ऑफ गुड लेंथवरती चेंडूला ठेवलं. पूल करण्याचा प्रयत्न झाला विराज ठाकूरच्या माध्यमातून, परंतु एज लागतंय आणि कॉट बिहाइंड स्वरूपामध्ये बाद होत आहेत. डिफ्लेक्शन तुम्ही पाहू शकता रिप्ले मध्ये आणि बाद झाले तिथं विराज ठाकूर. महत्वाचा फलंदाज बाद होतोय. 2 षटकार त्यांनी खेचले होते. सुरुवात अतिशय चांगली केली होती.
परंतु थोडासा संयम देखील जरुरी होता. सेन्सिबल क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न जर केला असता तर ही इनिंग मोठी होऊ शकली असती, परंतु बाद झालेत. क्रिकेट हा वर्तमानाचा खेळ आहे. तुम्ही भूतकाळात काय केलं ते महत्त्वाचं नाही, तुम्ही कोण आहात हे महत्त्वाचं नाही, परंतु तुम्ही भविष्यात काय करणार हे मात्र महत्त्वाचं आहे. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, हवेत चेंडू जातोय, मिस टाइम झालाय, परंतु एक धाव तिथे दोन धावा तिथे मिळतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 16 धावा धावफलकावरती. पहिल्या षटक मार्गस्थ असताना 16 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे शिवम गोंधळे. यावेळेस मात्र विकेट किपर चकलाय, फलंदाज देखील चकलाय आणि बाईकच्या माध्यमातून येणारी एकेरी धाव, एकेरी धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाते. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 17 धावा, 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि एक बाद 17 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. प्रथमचा पहिला चेंडू फाईन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळलाय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु एकाच धावेवरती सॅटिस्फाईड राहावं लागेल आणि एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जात आहे. 18 धावा धावफलकावरती, 18 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अर्ध्या पिचवरती हा चेंडू होता. पूल करण्याचा प्रयत्न जरूर झाला, परंतु तितकाही जास्त आखूड टप्प्याचा नव्हता की पूल फलंदाज सहज करेल. निर्धाव चेंडू सांगता होताना पाहायला मिळते. पुन्हा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मात्र लेग बिफोरची जोरदार अपील झाली, परंतु पंच आपल्या निर्णयावर तटस्थ आहेत. मैदानामध्ये क्रिकेटच्या अपील करण्याचा अधिकार तुमच्याकडे असतो, परंतु ती अपील जर व्हॅलिड नसेल तर तो फेटाळण्याचा पूर्ण अधिकार पंचांकडे आहे. यावेळेस चेंडूला फाईन लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. अतिशय हळूवार चेंडूला एकेरी धाव मिळेल बॅटच्या माध्यमातून. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाते. धावात झाल्यात 19 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 19 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. दुसरं षटक मार्गस्थ, 19 धावा धावफलकावरती. आणि यावेळेस मात्र पंचांकडे अपील आणि अपील पंचांनी उचलून धरली आहे. आणखी एका विकेटचं पतन होतंय. फलंदाज लेग बिफोर विकेट आउट. प्ले अँड मिस पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती निर्धाव चेंडू जाईल आणि स्कोर कार्ड जर तुम्ही पाहिलं तर 19 धावा 2 षटकांच्या नंतर 2 बाद 19 धावा धावफलकावर तुम्ही पाहू शकता.
शॉर्ट फाईन क्षेत्रामध्ये चेंडू गेलाय. एकेरी धाव मिळेल आणि एकेरी धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतोय ते 20 धावा धावफलकावरती. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये रितेश आणि करण ही जोडी आपण मैदानात पाहतोय. एका भागीदारीची आवश्यकता इथे असणार आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने चेंडूला खेळलाय. डीप पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. आउटफील्ड हेवी जरी असली तरी चेंडू खूप दूरवरती प्रवास केला होता. 2 धावा मिळतील आणि 2 धावींच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 22 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. त्यावेळेस पायावरती कदाचित चेंडू जाऊन आदळला होता. एकेरी धाव तिथे घेतली जाईल. बॅटच्या माध्यमातून एकेरी धाव येते. पंचांचा कुठल्याही प्रकारचा डिसिजन आला नाही. कदाचित इथून असं वाटलं, परंतु एकेरी धाव पंच मैदानामध्ये आहेत आणि 23 धावा धावफलकावरती. 23 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुनश्च एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय समोरच्या दिशेने. डाऊन दी ग्राउंड. चेंडूला केलाय हवाई बाहेर. चेंडू जातोय लॉंग ऑन सीमारेषच्या बाहेर. षटकार 6 धावा. अतिशय चांगला फटका पाहायला मिळालाय. कौतुक करावं लागेल फलंदाज खरं तर करण ठाकूरचं. षटकारानं धावफलक मात्र अतिशय वेगात पुढे जाते ऑटो रिक्षेच्या मीटर प्रमाणे. 29 धावा धावफलकावरती. 29 रन्स. यावेळेस सॉफ्टमच्या बाहेरचा हा चेंडू कट करण्याचा प्रयत्न झाला. बॅटचं एज घेऊन चेंडू जातोय विकेट कीपरच्या हातामध्ये. आणखी एक फलंदाज बाद होतोय. कॉट बिहाइंड. विनंती आहे नवीन फलंदाज थोडासा लवकर मैदानामध्ये पाठवा. नवीन फलंदाज मैदानामध्ये जात आहेत. प्रथमेश ठाकूर, प्रथम ठाकूर मैदानामध्ये जात आहेत. तीन खेळाडू बाद झालेत धावफलकाचा जर विचार केला तर. 29 धावा धावफलकावरती. रितेश आणि प्रथम. एका भागीदारीची आवश्यकता आहे. 2.5 षटकांचा खेळ संपलाय मित्रांनो. किंग ट्रॉफी रबर बॉलची ही टुर्नामेंट आपण पाहतोय आणि पावसाचं आगमन मैदानावरती, पावसाच्या सरी मैदानावरती वेगात कोसळताना पाहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा राहुल पवार सज्ज आहे, तर फलंदाजीसाठी सज्ज होतील फलंदाज प्रथम. एज लागले. थर्डमॅनच्या दिशेने वाईड चेंडू गेला होता. 2 धावा मिळतील आणि 2 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 31 धावा धावफलकावरती. 3 षटकांचा निर्धारित खेळ संपलाय आणि 3 बाद 31 धावा धावफलकावरती. 31 रन्स लॉस ऑफ द 3 विकेट आफ्टर कंप्लीशन ऑफ 3 ओव्हर. नावाली विरुद्ध सोनारपाडा हा सामना मित्रांनो सुरू आहे. 10.33 करंट रन रेट आपण पाहू शकतो स्क्रीनवरती. प्रोजेक्टेड स्कोर 51 होऊ शकतात. यापेक्षा जास्तीची अपेक्षा नक्कीच असेल. यावेळेस मात्र एकेरी धाव मिळेल. शॉर्ट फाईन लेग आणि लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेला होता. एकेरी धाव मिळेल. शॉर्ट फाईन लेगच्या दिशेने चेंडू गेला होता. एकेरी धाव मिळेल. एकेरी धावीच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. 32 धावा धावफलकावरती. 32 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. यावेळेस मिस टाइम झाला. हवे चेंडू जातोय परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडू आलाय. तोपर्यंत थोडंसं फंबल डीप मध्ये पाहायला मिळते आणि त्या माध्यमातून 2 धावा. इथे मात्र तिसऱ्या धावेस देखील प्रयत्न केला गेला. यस नो कन्फ्युजन आणि 3 धावा इथे मात्र पूर्ण होत आहेत. क्रिकेटचा हा खेळ मित्रांनो असाच आहे.
थोडेसे आगळे वेगळे नजारे मात्र मैदानावरती पाहायला मिळाले. दोन दोन वेळेस फंबल झालं आणि एका धावेचं रूपांतर 3 धावेमध्ये झालं. क्रिकेटचा हा खेळ असाच आहे ना, अतिशय सहज 3 धावा मात्र इतर प्रतिस्पर्धी आणि ह्या छोट्या छोट्या चुका नंतर धावा चेस करत असताना महागात पडत असतात. यावेळेस मात्र एज लागलाय डीप फायनल क्षेत्रामध्ये, चेंडू गेलाय, खेळाडू मात्र एकदम स्ट्रेट आहे आणि एकेरी धाव मिळेल. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावा झाल्यात 35, 35 रन्स, 36 धावा, 36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड, लॉस ऑफ द 3 विकेट. यावेळेस पुन्हा एकदा उसळी घेणारा चेंडू होता, टॉप एज लागलं, विकेट किपर कुठली चूक होणार नाहीये. आणखी एका विकेटचं पतन होताना पाहायला मिळते. चौथा खेळाडू बाद झालाय. आता मात्र नक्कीच आर्यम 11 सोनारपाडा संघाला एका भागीदारीची आवश्यकता, एक सन्मानजनक टोटल इथून उभारणं गरजेचं आहे. कारण रबर बॉलचं हे क्रिकेट हे मात्र धावांचं क्रिकेट आहे. यामध्ये जर तुम्ही धावा नाही बनवल्या तर मात्र सामना जिंकणं कठीण होऊ शकतं. धावा बनवणं मात्र अनिवार्य आहे. इथून 36 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये तुम्ही पाहताय. 4 खेळाडू बाद झालेत. सोनारपाडा 11चं टॉप ऑर्डर थोडंसं ढासळलेलं पाहायला मिळाले. चौथं षटक सुरू आहे आणि धावांचा जर विचार केला तर 36 धावा केवळ धावफलकावरती आहेत. ही धावांची गती आहे ना, ती थोडीशी वाढवावी लागेल. ही मॅच जर जिंकायची असेल तर धावांची गती वाढवणं गरजेचं आहे. कारण शेवटचे चेंडू जर शिल्लक विचार केला तर केवळ 8 चेंडू शिल्लक आहेत आणि ह्या 8 चेंडूंवरती एक सन्मानजनक धावसंख्या उभारावी लागेल. राकेश म्हात्रे 11 सोनारपाडा संघाला आणि त्यांच्या विरुद्ध $36 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. यावेळेस दिशा चुकली आहे. 2 धावा वाईडच्या माध्यमातून मिळतील. दोन धावा वाईडच्या माध्यमातून मिळतील. धावफलक 38 धावा धावफलकावरती. हवेत चेंडू गेलाय परंतु नो मॅन्स लँड झोन मध्ये एक
हॅलो. यावेळेस मात्र लॉंग ऑन सीमारेसच्या बाहेर चेंडू जातो चौकारासाठी 4 धावा मिळतील आणि 4 धावांच्या साह्याने धावफलक पुढे जाईल. धावफलक जाऊन पोहोचतंय 48 धावा धावफलकावरती, 48 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. अंतिम षटकाला मात्र सुरुवात अतिशय चांगली झाली आहे. यावेळेस मात्र फाईन क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. लॉंग लेग सीमारेसच्या बाहेर चेंडू जाईल चौकारासाठी. बॅक टू बॅक 2 कन्सिक्युटिव्ह बाउंड्रीज फ्रॉम द बॅटर. अतिशय चांगली सुरुवात होते अंतिम षटकाला. आक्रमण मात्र पाहायला मिळते, आक्रमक पवित्रा इथे घेतलेला पाहायला मिळतोय RM11 सोनारपाडा संघाच्या खेळाडूंनी. 52 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये, 52 रन्स ऑन दी 5 विकेट्स. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे. रितेशसाठी हा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न झाला. यावेळेस मात्र चेंडू थांबणार नाही. इलेव्हेशन खूप जास्त मिळत आहे. चेंडू जाईल लॉंग ऑफ सीमारेसच्या बाहेर. षटकार 6 धावा. खिडकाळे आणि खार्डी दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉससाठी तयार राहायचे. या इनिंगच्या बरोबर मध्ये आपला देखील टॉस केला जाईल. खिडकाळे आणि खार्डी संघ अतिशय आक्रमक फलंदाजी पाहायला मिळाली आहे अंतिम षटकामध्ये. चौकारा षटकारांचा अक्षरशः पाऊस मैदानावरती पडलाय. मैदानावरचा पाऊस थांबलाय परंतु रनांचा पाऊस मैदानावरती पडताना पाहायला मिळतोय रितेशच्या माध्यमातून. रितेशसाठी पुढील चेंडू अतिशय चांगला फटका पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. मिडविकेट रिदनमध्ये चेंडू जातोय. एकेरी धाव घेतली गेली, दुसऱ्या धावेचे देखील प्रयत्न केले जातील. स्ट्राईक मात्र रितेश स्वतःकडे ठेवतोय. एक फलंदाज धावबाद झालाय. 1 धाव या चेंडूवरती देखील मिळेल. विकेट आता सॅक्रिफाईस केली जाते रितेशसाठी, कारण अतिशय आक्रमक फलंदाजी समोरून पाहायला मिळते रितेशच्या माध्यमातून. आणि फिनिशिंग फायनल टच कशा पद्धतीने दिला जातो त्याचा मात्र उत्तम प्रात्यक्षिक आतापर्यंत रितेशने दाखवलंय. अंतिम षटकाला जसा प्रारंभ झाला तसे मात्र अतिशय चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली आहे रितेशच्या माध्यमातून. रितेश म्हात्रे यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर समोरच्या दिशेने चेंडूला खेळलाय. खेळाडू तिथे आहे, जज करतायत चेंडूला. 1 बाउन्स चेंडू सीमारेषच्या पलीकडे जाईल. जजमेंट थोडंसं चुकलंय परंतु रितेशचं जजमेंट अतिशय बरोबर आहे. हा चेंडू देखील समोरच्या दिशेने खेळला. खूप उंच हवेत चेंडू गेला. क्षेत्ररक्षक जज करू शकले नाहीत. चेंडू 1 बाउन्स सीमारेषच्या पलीकडे गेलाय आणि चौकारा षटकारांचा पाऊस मात्र मैदानावरती बरसताना पाहायला मिळालाय. रितेश मेन ऑन दी फायर. यावेळेस पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर खडे खडे हा देखील चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन सीमारेषच्या पलीकडे. रितेश म्हात्रे ब्रँडेड फटका. चेंडू सीमारेषे पार. षटकार 6 धावा. षटकारांचा पाऊस मात्र मैदानावरती पडताना पाहायला मिळाला. संकेश म्हात्रे आणि अक्षयजी पाटील यांचं देखील या स्पर्धेच्या निमित्तानं आगमन झालंय. आपलं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून अतिशय मनपूर्वक हार्दिक स्वागत. खार्डी संघ टॉससाठी यायचंय, विनंती आहे. खिडकाळी संघाचे कर्णधार इथे दाखल झालेत. खार्डी संघाचे कर्णधार आपल्याला विनंती, आपण देखील टॉससाठी लगेच यायचे. पुढचा सामना आहे खिडकाळी आणि खार्डी. दोन्ही संघाचे कर्णधार विनंती, आपण टॉससाठी लगेच यायचंय. धावांचा जर विचार केला तर 69 धावा मला वाटतं बनवल्या गेल्यात आणि 70 धावांचं आव्हान नावाली संघासमोर ठेवलंय. शेवटचं षटक अतिशय महागडं राहिलं. तब्बल 26 धावा त्या षटकामध्ये खर्च केल्यात आणि कौतुक करावं लागेल फलंदाज रितेश म्हात्रेचं. शेवटच्या षटकामध्ये अतिशय आक्रमक बाणा त्याने दाखवलाय आणि वैयक्तिक 34 धावांची नाबाद खेळी खरं तर रितेश म्हात्रेने केली आणि विराटचं जे षटक होतं ना ते अतिशय महागडं करून टाकलंय आणि सन्मानजनक टोटल इथे मात्र उभारली गेली आहे. 69 धावांची 70 धावांचं आव्हान नावाली संघासमोर ठेवलंय. पुन्हा एकदा पुढच्या इनिंगमध्ये खार्डी संघाचा कर्णधार विनंती, आपण लगेच यायचंय आणि पुढच्या इनिंगमध्ये आपण जाऊयात पुन्हा एकदा मानेरे गावचे आमचे मित्र राहुलजी भोईर यांच्याकडे. धन्यवाद.
खारटी संघाचा करंदार विनंती आपण लवकर या. आणि मी विनंती करतोय दानशूर उद्योजक उसरगर गावचे संकेतजी म्हात्रे आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करूयात. प्लीज या टॉस बॉक्समध्ये. खिडकळे आणि खारडी दोन्ही संघाचे कॅप्टन टॉससाठी या. आई गावदेवी जागृती 11 खिडकाळी आणि खारडी संघ यांच्या दरम्यान टॉस इथे केला जातोय. संघाचं नाव अतिशय महत्वाचं. खारडी संघाने टॉस इथे जिंकलाय. डिसिजन सांगायचं विनंती आपण जाऊयात राहुलजी यांच्याकडे. सामन्याला होते सुरुवात. थँक्यू सो मच शिंदे. दमदार आपण आवाज ऐकला पहिल्या इनिंगमध्ये. सामन्याला होते सुरुवात. पहिलाच बॉल फटका सुंदर आहे आणि तेवढीच चांगली तिथे फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळते. या मॅचमध्ये विजयासाठी 70चं टार्गेट आहे. हा सामना जिंकण्यासाठी विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ नावालीला याच मैदानावरती नक्की जागृती स्पोर्टच्या माध्यमातून एक अप्रतिम स्पर्धा आपण पाहिली आणि त्या स्पर्धेमध्ये नक्कीच अप्रतिम खेळ आपल्याला पाहायला मिळाला होता राहुल पवारचा. राहुलनं पहिल्याच मॅचमध्ये अप्रतिम नाबाद 53 बनवल्या होत्या आणि मालिकावीराची जी बाईक आहे ती देखील नक्कीच मात्र जिंकली होती. आयुष्यातील पहिली करिअरची बाईक नक्कीच किंग्स मैदानावरती जिंकली होती राहुलनं. राहुल पवार. बघूया मात्र या मॅचमध्ये राहुल पवारचा खेळ कसा होतोय. पहिलं षटक आपल्याला चिरागचं पाहायला मिळतोय. RM11 क्रिकेट संघ सोनारपाडा या टीमच्या माध्यमातून. स्पर्धेचा पहिला दिवस आहे. किंग्स ट्रॉफी आपण एन्जॉय करतोय. भरपूर चांगला क्रिकेट आणि आता मात्र सूर्यदेव देखील दरम्यान प्रकट आणि त्याचा लखलखता प्रकाश देत असताना दरम्यानचा हा देखील वेगवान चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चिरागचा आला डॉट बॉल. वेग चांगला आहे आणि टप्पा देखील आपल्याला अचूक पाहायला मिळतोय. चिराग पहिल्या षटकामध्ये बॉलर बॉलिंग मार्कवरती. षटकातील पुढील चेंडू राऊंड विकेट. टपाचा पूल करण्याचा प्रयत्न फटकावेत केलेत. मिसामिंग शॉट मात्र तिथे फिल्डर थोडेसे स्कीड झाले आणि त्याचा बेनिफिट आता मात्र होत असताना टीम विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ नावालीला धावा इथनं मिळतील 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे. स्कोर बोर्ड एकूण 3 या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतो. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आहे. भरपूर चांगलं क्रिकेट आपल्याला आजच्या देखील दिवसामध्ये नक्कीच पाहायला मिळेल यामध्ये देखील शंका नाही आहे. 13 तारखेला नक्कीच माननीय श्री पांडुरंगजी संते दादांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच आणि 4 दिवस जेवणाची देखील व्यवस्था शुद्ध शाकाहारी नक्कीच जेवणाची व्यवस्था. दादांचा वाढदिवस आहे आणि नक्कीच त्याचा वाढदिवसाचं औचित्य साधून या नक्कीच येणाऱ्या 4 दिवसामध्ये जेवणाची सुंदर व्यवस्था देखील सर्वांसाठी. मात्र यावेळेचा फटका सुंदर आहे. धावा देखील चांगला मिळतील. चेंडू मात्र जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पवारचा बोलबाला. हा पवारच्या बॅटमधून पहिला षटकार. संघाची धावसंख्या 9
पहिला सिक्सर राहुल पवारच्या बॅटमधून आलाय. चिराग राऊंड विकेटना खाली राहिला चेंडू संबरे निलुले आपल्याला पाहायला मिळाली. विकेट किपर देखील बीट झालेत. मध्ये प्रोटेक्शन आहे यष्टांच्या मागे. चेंडूची फील्ड करत असताना फिल्डर बाईचा इशारा अंपायरचा आपल्यापर्यंत आला. दावेत एक सिंगल मेल. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. स्कोर बोर्ड एकूण आपल्याला पाहायला मिळतो 10 या आकड्यावरती. विजयासाठी या मॅचमध्ये 70चं टार्गेट आहे. 70 धावसंख्येचा पाठलागा दरम्यान करत असताना शिवम गोंधळी आणि मैदानाच्या आपल्याला नक्कीच आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो राहुल पवार. विठ्ठल रुखमाई क्रिकेट संघ नावालीच्या माध्यमातून. अर्थातच VRCC वेगवान चेंडू बन्नाट वेगानं बीट करत असताना चिरागचा चेंडू बॅटर शिवमला अप्रतिम लेंथ आणि चांगला टप्पा आला. चेंडू डॉट. पहिला षटकाचा खेळ संपलाय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीच्या दरम्यान 70 या धावसंख्येचा पाठला करत असताना VRCC अर्थातच विठ्ठल रुक्माई क्रिकेट संघ नावालीची धावसंख्या धापालकावरती फक्त 10. आता मात्र चेंडू शिल्लक आहे 24 आणि विजयासाठी 60 डावीची गरज आहे या मॅचमध्ये. हा सामना जिंकण्यासाठी VRCC नावाली या टीमला. स्कोर बोर्ड 10. 12 मायनस जाईल आतमध्ये. बॅट हवे का? दे बॅट इथे. जा 12वा खेळाडू जा लगेच मैदानाच्या आत प्लीज. प्रथम ठाकूर आलेत बॉलिंग मार्कमध्ये. साकिंग यायला पण राहुल पवार सज्ज खेळण्यासाठी. 24 मध्ये अजूनही 60 बनवायच्या आहेत. 24 चेंडू आणि विजयासाठी 60 धावीची गरज आहे मॅचमध्ये VRCC नावाली टीमला. RM11 सोनारपाडा अर्थातच राकेश दादा प्रतिष्ठान संघ सोनारपाडा इन ॲक्शनमध्ये. आकोटापाचा ऑनसाईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडूने बॅटचा संपर्क नाही. चांगला चेंडू. लेन देखील चांगली आपल्याला पाहायला मिळते. अनसाईडला हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला राहुल पवारनं. हा ॲक्शन रिप्लाय गती कमी होती आणि त्याचा फायदा आता मात्र होत असताना बॉलर प्रथम ठाकूरला. पुढील चेंडू अजून एका खोटा पास. मात्र यावेळेचा फटका चांगला आहे. चपराक लगावली आहे. पाठवलं चेंडू स्क्रीनच्या दिशेनं. पवारच्या बॅटमधून षटकार. अतिरिक्त त्या दरम्यान बघतो आपण बॉन्स आणि अंपायरचा इशारा. व्हाईट बॉल्स आला. ॲक्शन रिप्लाय. नक्कीच चांगला निर्णय अंपायरद्वारा आणि अंपायर सांगत असताना लगेच ताकीद देत असताना 1 4 ओव्हरचा इशारा आला. डीकेचा दरम्यान बॉलरला प्रथम ठाकूरला. पुढील चेंडू पवारसाठी अजून एक खराब चेंडू. हा देखील चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेरच मिड विकेटच्या दिशेनं पाहायला मिळेल. लांबच लांब दर्जेदार दे दनादन हा षटकार. क्लासिकल बॅटिंग. जेल जेव्हा जेव्हा सोडतो तेव्हा तेव्हा विध्वंसक फलंदाजी करत असतो राहुल पवार आणि पवारची ही पॉवर मैदानाच्या आतमध्ये. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 23 इन अबाउट. VRCC नावाली. फिल्डिंग लावून घ्यायची बघा एकत्र लोक आपली सहकार्य करा. फिल्डिंग लवकर लावून घ्या कारण का आपल्याकडे वेळ भरपूर कमी आणि भरपूर आपल्याला मॅच इथनं कव्हर करायच्या आहेत. यापुढील मॅचचा देखील आपण टॉस केलेला आहे. खाडी टीम प्रथम बॅटिंग करणार आहे. त्याने नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. गावदेवी खर्डी आणि गावदेवी जागृती स्पोर्ट्स खिडकाली यापुढील सामना आहे. फिल्डिंग लावून घ्या.
खिडकाली संघ चला आपण समोर यायचं आहे. तुम्हाला व्यासपीठा समोरच प्रवेश करायचे मैदानाच्या आतमध्ये. या गोष्टीची नोंद घ्या. प्रत्येकी टीमला या सूचना आम्ही करतोय. स्पर्धा भरपूर मोठी आहे. स्पर्धेचे नियम आणि डिसिप्लिन खूप गरजेचं आहेत आणि ते नक्कीच आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. धावपलक 23 वरती या. प्रथम ओव्हर द विकेट. अजून एक ऍक्शन रिप्ले त्या दिशेनं. अजून एक दमदार हा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. पवारनं मात्र केली आक्रमणाला सुरुवात. दणकेदार षटकार. धावसंख्या आता मात्र भन्नाट वेगानं जशी समोरून पटरीवरनं ट्रेन सुसाट जाते तसं आता नक्कीच आपल्याला धावपलक आपल्याला पाहायला मिळतो. समोरच बघतो आपण दिवावसई जो मार्ग आहे आणि सुसाट वेगानं जशी या दरम्यान ट्रेन जाते त्या वेगानं आता मात्र धावपलक सुटलाय सुसाट. गती कमी केली त्याचा देखील या दरम्यान जास्त काय फायदा मात्र बॅटरला घेता आला नाही. ऑनसाईडला ऑनरायचा हा फटका. डीपमधून फिल्डर मात्र चेंडूला उचलून फेक करणार व थ्रो झालाय. मात्र कव्हरसाठी खेळाडू होते तिथे देखील झाली आहे चूक आणि बघता बघता मात्र ही तिसरी धाव देखील कंप्लीट करत असताना दोन्हीही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये शिवम देखील चांगली बॅटिंग करतोय. शिवमने मात्र दरम्यान चांगली साथ दिली. मात्र राहुल पवारनं काय बॅटिंग केली आहे. त्यानं 8 बॉलमध्ये बनवल्या 26 आणि आता मात्र संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. माफ करते 9 बॉलमध्ये 29 बनवल्यात. एकूण संघाची धावसंख्या 32 आहे. विजयासाठी 70चं टार्गेट आहे. चांगली मॅच मात्र आपल्याला पाहायला मिळते. 38 धावेची अजूनही गरज आहे सामना जिंकण्यासाठी. यावेळेस आता मात्र शिवम आहे साकिंग एनला आणि हा देखील चेंडू पाहायला मिळेल तुम्हाला बाउंड्री लाईनच्या बाहेर. दोन्ही बाजूने आक्रमण होत असताना वन मोर विकेट सिक्सर. षटक संपले. दोन षटकांचा खेळ झाला कंप्लीट आणि 2 षटकांच्या अखेरीस VRCC नावालीची धावसंख्या मात्र आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्ड एकूण धावा बनवल्या गेल्यात. यावेळेस आम्हाला अल्पेश सांगतात 38 म्हणजे अजून या मॅच मध्ये बघतो आता चेंडू शिल्लक आहेत. या दरम्यानचे इथनं बघतो या दरम्यानचे 18 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 32ची गरज आहे. अठरा चेंडू आता मात्र शिल्लक आहेत. विजयासाठी 32 धावेची गरज आहे. या दरम्यान हा चांगला चेंडू समोर ड्राईव्ह करत असताना चांगली फिल्डिंग तिथे आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगल मेल चिरागला कंटिन्यू केलं. चिरागनं पहिल्या षटकामध्ये आम्हाला अल्पेश अंतर धावा त्यांना खर्च केल्या होत्या 10 आणि आता मात्र पुन्हा एकदा चिरागचा आपल्या या दरम्यान हा षटक इथनं पाहायला मिळतोय. दुसरा एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे स्कोर बोर्ड या दरम्यान 39 आकड्यावरती. पुढील चेंडू बॅट शिकायला लागून चेंडू मात्र विकेट किपरच्या पाठी थर्ड मॅन रिजन मध्ये फील्ड झालाय. चेंडू शिस्तून फेक करेपर्यंत धावेतनं अजून एक सिंगल मिळते. या सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 40 आकड्यावरती. अजूनही विजयासाठी 30 धावेची गरज आहे. 16 चेंडू शिल्लक आहेत. जेव्हा राहुल पवारचा जेल सोडला तेव्हा नक्कीच राहुलनं सामना जिंकून दिलाय. आपण नक्कीच जी स्पर्धा झाली होती याच मैदानावरती त्या नक्कीच स्पर्धेमध्ये डोंबिवली ब्लास्टच्या स्पर्धेमध्ये आपण बघितलं होतं का ब्लास्ट केले होते आणि अक्षरशः गाडी मात्र जिंकली होती. आपल्या करिअरमधील पहिली बाईक जिंकली होती या दरम्यान राहुल पवारनं आणि आता देखील पुन्हा एकदा पवारची पॉवर मैदानात पाहायला मिळते आपल्याला. चेंडू शिल्लक आहेत या दरम्यानचे अजूनही. यावेळेस आम्हाला अल्पेश सांगतायत की 16 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 30 धावेची गरज आहे. चिरागचा हा चेंडू फटका सुंदर आहे. क्लासिकल शॉट फॅन्टास्टिक सिक्सर. जबरदस्त बॅटिंग
जबडा तोड ताबडतोड ही फलंदाजी. क्लासिकल प्लेअर आहे. धावांची मशीन आहे मैदानाच्या आतमध्ये आपण असं म्हणू शकू. रन मशीन नावाली टीमची मैदानाच्या आतमध्ये. राहुल पवार, राहुलच्या 36 नाबाद आणि संघाची धावसंख्या बिनगडीबाद 46. विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना आता मात्र मैदानाच्या आतमध्ये VRCC नावाली. अजून एक फटका सुंदर आहे. फ्लॅटेड शॉट. हा देखील चेंडू मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. धावा धावा आणि फक्त धावाच. आता मात्र राहुल पवारचा बल्ला बल्ले बल्ले. 1 more विकेट 6. काय मात्र हा खेळाडू आहे. काय हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. जबरदस्त फॉर्मात आहे. पाहता पाहता 50 धावा धापालकावरती 50 धावेची भागीदारी देखील पहिल्या विकेटसाठी VRCC नावालीची. व्हेरी गुड बॅटिंग. क्लासिकल बॅटिंग. जशास तसं प्रत्युत्तर. 18 मध्ये 18, 14 मध्ये अजूनही 18 बनवायचे आहेत. यावेळेचा फटका पुन्हा दावे ते सेफ असणार आहे. झेल मात्र नसेल तोपर्यंत धावा इथनं मिळणार आहेत. 2 तिसरीचा प्रयत्न नसेल. 2च धावा असतील. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून 2 न जाते पुढे. स्कोर एकूण आपल्याला पाहायला मिळतो 54-54. विजयासाठी अजून या मॅचमध्ये 16 धावेची गरज आहे. 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा पूल करण्याचा प्रयत्न चेंडूने बॅटचा. आता मात्र बरोबर संपर्क नाहीये. चिराग आहे जेलच्या खाली. मात्र राहुलने तर जी जिम्मेदारी राहुलवरती होती ती जिम्मेदारी पूर्णपणे कंप्लीट केली आहे. त्यानं बनवला 44 धावा. म्हणजे या नक्कीच 70 धावसंख्येचा पाठलाग करत असताना सुरुवात आणि विजयाच्या जवळ हाणून थांबवलाय असं आपण म्हणू शकू. VRCC नावालीला 16 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असणाऱ्या या दरम्यान बघतो आपण 12. या दरम्यान 6 देखील फटका सुंदर खेळलेत. ऑनसाईड लावून फटका त्याच्या डीप मध्ये फिल्डर उपस्थित आहेत. मात्र शिवमचा कॉल दुसरा धावेचा आहे. प्रणव मुकादम नवीन बॅटर आलेत मैदानाच्या आतमध्ये. इनअप नंबर 3 वरती 1 डाऊन पोझिशनला. संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते. स्कोर बोर्डवरती दरम्यान अब तक 56 धावा. करण आलेत बॉलिंग मार्क वरती. बॉलर विजयाच्या दिशेने वाटचाल करत असताना VRCC नावाली. 12 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी 16 धावेची दरम्यान गरज होती 12 मध्ये. तर आता त्या 2 धावा आपण तिथे ऍड करू. 56 झाल्यात. अकोटपाचा हा देखील चेंडू. पुलचा हा फटका. फिल्डिंग तेवढीच अप्रतिम आणि रनआउटची आली विकेट. दोन्ही सलामीवर आता मात्र परतलेत मैदानाच्या बाहेर. अजूनही धक्का लागत असताना बॅक टू बॅक विकेट फलंदाज बाद. यावेळेचा शॉट सुंदर आणि धावा देखील चांगला मिळतील.
आता मात्र प्रणव मुकादमचा हा शॉट सुंदर आहे. चेंडू स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या आता मात्र गरुड झेप घेत असताना 62. विजयासाठी अजूनही धावांची गरज आहे. आता ऍक्शन रिप्लाय टीव्ही स्क्रीन वरती तुम्हाला पाहायला मिळतोय. व्हेरी गुड शॉट. चला किडकली संघ आपण लवकर पोहोचायचे. पुढील चेंडू प्रणवसाठी. आताचा मात्र चेंडू आपल्याला चांगला पाहायला मिळतो. आला डॉट बॉल. अशीच काय दरम्यान बॉलिंग अगोदर सुरुवातीला करणं गरजेची होती, मात्र तिथे बॅटिंग आपल्याला राहुलची भरपूर चांगली पाहायला मिळाली. त्यानं बनवला 44. 8 मध्ये 8ची गरज आहे. फटका सुंदर आहे. ओव्हर चेंडू होता. लेंथ लवकर रीड केली आहे. सँड अँड डिलिव्हर. 1 मोर विकेट. 6. 2 धावेची फक्त गरज. सहजरित्या मात्र 70 या धावसंख्येचा पाठलाग करत असताना VRCC नाव आली. सेफ आउट झाले. सिक्सरना सामना संपवण्याचा प्रयत्न. डेरिक हिट आणि इथनं आता मात्र एक धाव देखील मिळणार आहे. अंपायरचा इशारा आपल्यापर्यंत अजूनही आला नाहीये, मात्र अंपायर इशारा करत असताना बाईचा धावीतनं मिळणार एक सिंगल. अजूनही विठ्ठल रुक्माई परी 11 नावाली म्हणजे VRCC परी 11 नावाली दरम्यान असा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आमचे मित्र नवनाथ दादा साळुंखे जे ज्येष्ठ समालोचक देखील आहेत, उद्योजक देखील आहेत आणि राजकारण क्षेत्रामध्ये देखील त्यांना आपण सातत्यानं पाहत असतो. नावाली गावचे जे सरपंच देखील राहून गेलेले आहेत. बनवायचे आहे एक धाव आणि ती देखील धाव आता इतर बनवली जाणार आहे चौकाराच्या मदतीनं. मात्र हा सामना सहजरित्या जिंकलाय. अप्रतिम चांगला खेळ करत असताना विठ्ठल रुक्माई परी 11 नावालीनं मात्र ही मॅच सहजरित्या जिंकली आहे. अभिनंदन. पुन्हा एकदा मॅचचा हिरो पवारचा बोलबाला राहुल पवार या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. चला फिल्डिंग लावून घ्यायची लगेचच. गावदेवी क्रिकेट संघ जागृती स्पोर्ट्स खिडकाली आणि गावदेवी खार्डी आपण सलामीवीर फलंदाज पाठवायचे त्वरित मैदानाच्या आतमध्ये. आपण देऊया मॅन ऑफ द मॅच लगेचच. बघा जेवणाची सर्वांची या दरम्यान व्यवस्था केलेली आहे. सुंदर शाकाहारी, कारण का श्रावण देखील सुरू आहे आणि दादांचा वाढदिवसानिमित्तानं माता मी प्रत्येकी वर्ष जर विचार केला तर सर्वांसाठी, सर्व ऑडियन्स, सर्व खेळाडू, सर्व पाहुणे, सर्व आमच्या कॉमेंटेटर असतील, अंपायर असतील, टेलिकास्टची टीम